कारण डॉग जाणं ही सगळ्यात मोठी घटना आहे कुणाच्याही घरामध्ये. विच इंडिकेट्स की तिथे निगेटिव्ह एनर्जी आहे. ॲब्सोल्युटली करेक्ट. कारण निगेटिव्हिटी जी असते, डॉग कुठल्याही घरामध्ये जर डॉग असतो, ओके, तो सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याची लॉयल्टी प्रूव्ह करण्यासाठी म्हणजे तुमच्यावर आलेलं संकट स्वतःवर घेतो. गूजबम्स नाही मॅम, तुम्ही हे सांगताय. मला पण गूजबम्स येत आहे. आणि ही घटना कशी होते काय, तर हा जो डॉग असतो तो हा यमराजाला म्हणतो की तू मला आधी ने, माझ्या मालकाला नंतर. म्हणून ते डॉगची लॉयल्टी. आणि डॉग हा ॲस्ट्रॉलॉजीमध्ये म्हणा किंवा वास्तूमध्ये म्हणा, लोक म्हणतात की कुत्रा घराच्या आतमध्ये नसावा, बाहेर असावा. आय बॅक टू रिफर. कारण जिथे लॉयल्टी माणसांकडनं मिळत नाही, ती लॉयल्टी आपल्याला एका प्राण्याकडून मिळते. त्यामुळे ती लॉयल्टी आणि ती एनर्जी, ती शक्ती या प्राण्यांकडे असते. आता डॉग आणि कॅट याच्यामध्ये डिफरन्शिएट करू शकत नाही. कॅटही असते, कॅटला लिमिटेशन्स असतात, डॉग जास्त लॉयल असतो. डॉग असतो. एक्झॅक्टली. ओके. आणि ती पॉझिटिव्ह एनर्जी त्यांनी ती निगेटिव्हिटी ॲब्झॉर्ब करून त्यांचा डॉगही तिथं गेलेला. हां. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी YouTube वर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.